आणि शेवटचा दिवस चालू होत असताना पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज राजू सज्ज झालाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्ट्यांच्या पाठीमागे झेल सोडला गेलाय. पुढचा चेंडू आता मात्र आकुडबाईचा चेंडू होता. त्याच दरम्यान लॉंग ऑनला इथे मात्र कार्पेटच्या साह्याने सिंगल आणि आजच्या दिवसाची सुरुवात पाहायला मिळाली ती डॉट बॉलने. त्यानंतर एका धावेने स्ट्राईक रोटेट केलं. धावसंख्येचा श्री गणेशा करून आपल्या संघाला एक या धावसंख्येवर पोहोचवण्याचं काम चंदानी ब्रदर्स संघाचा आदित्य याच्या नावावर आजच्या दिवसातली पहिली ही धावसंख्या जरूर पाहायला मिळते. राजू गोलंदाज आहे, एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्यावर हा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तिथून क्षेत्ररक्षक जरूर तैनात झालाय. पुन्हा एकदा एक सिंगलने धावसंख्येचा विचार केला तर 2 ही धावसंख्या. 5 षटकांची लढत, 4 षटकांची आपल्याला आपण विचार केला तर 4 षटकांसाठी आपण टायमर सेट केलाय. 20 मिनिटांचा कालावधी आणि 20 मिनिटापेक्षा जास्त जर आपण वापर केला तर मात्र आपला शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कलमध्ये असेल. धावचीतची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु सुरक्षित पोहोचलाय. धावसंख्या धावफलकावर 3. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. आतापर्यंत चांगली मॅच गवळी वर्सेस देवकृपा नेक्स्ट मॅच आहे. असतील त्यांनी लवकर लवकर यावे. गवळी वर्सेस देवकृपा. आता मात्र बॅकफुटवर येऊन पंच करायचा होता. धावचीतची संधी, पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सुरक्षित पोहोचलाय. चांगली सुरुवात इथून पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवलं. धावसंख्या धावफलकावर 4 जरूर पाहायला मिळते. यस, थँक्यू. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण कॉल करूया. गवळी धुरंदर्स आणि देवकृपा बोथ कॅप्टन आपला सर्व संघ घेऊन आपल्याला लवकरात लवकर इथे सज्ज व्हायचं आहे. जरा टीम मीटिंग कमी घ्या. सूर्या चालू करा फटाफट. सूर्या 9:05 पहिला हा चेंडू आपण जरूर रिलीज केलाय आणि चांगली सुरुवात आहे. जितक्या लवकरात लवकर आपल्याला सामने संपवता येईल तितक्या लवकरात लवकर आपण प्रयत्न करावा ही विनंती आहे, कारण शेवटच्या क्षणाला आपल्याला वेळ अपुरा पडेल अशी अपेक्षा न बाळगता आपण सर्व संघांचं सहकार्य इथे अपेक्षित करूया. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सिबडी कॉप संघाकडून जरूर सज्ज होईल गोलंदाजीच्या मार्कवर. कमलेश, प्लीज दोन्ही संघनायकांना विनंती आहे, जर आपला एक्स्ट्रा प्लेअर अवेलेबल असेल तर कृपया करून आमच्या पॅवलिंग बॉक्समध्ये पाठवा. आकुडबाईचा चेंडू इथे मात्र चांगला फटका सजवलाय ऑफ साइडला. या आजच्या दिवसातला या इनिंगचा पहिला चौका ठोकण्याचा बहुमान इथे मात्र मिळवला जात आहे प्रदीप याच्या माध्यमातून. चंदानी ब्रदरचा 11वा खेळाडू असेल. चंदानी ब्रदर एक्स्ट्रा प्लेअर 12वा पाठवून द्यावे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात चौकाराने झाली. त्यानंतर बॅटची कडा, जशास तसं उत्तर, टी फॉर टॅट आणि पहिला गडी बाद झालाय चंदानी ब्रदर्स संघाचा. प्रदीप बॅक टू द डगआउट.
तर धावसंख्येचा विचार केला तर 8 या आकड्यावर पहिला गडी गारद झाला आणि चांगली सफलता प्राप्त झाली सीबीडी कॉप संघाला. जी आवश्यकता होती ते इथे मात्र जरूर करून दिली आहे. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार खाल्ला, परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलं गेलंय आणि जेच हवं होतं ते इथे जरूर सीबीडी कॉप संघाच्या बाजूने गेलंय. नवीन बॅट्समन फरीद आलाय, एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा झेलची संधी होती आणि पहिलं जीवनदान फरीद यांना जरूर मिळते. चांगली गोलंदाजी आणि अचूक टप्पा, अचूक लाईन. थोडीशी चूक यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाकडून जरूर झाली. येणाऱ्या कालामध्ये हा झेलची किंमत किती मोजावी लागेल याकडे देखील लक्ष असेल. वन डाऊनच्या माध्यमातून फरीद आलाय आणि इथे मात्र घडलंय काय, चांगली गोलंदाजी. गोलंदाज कमलेश पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा डॉट. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत जरूर पाहायला मिळते. ती सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये राजू यांनी दिली होती. इथे मात्र चांगली संधी असेल आणि दोन्ही संघांसाठी अति महत्त्वाचा हा सामना. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये दिलाय, झेल उडालाय आणि झेल टिपलाय आणि संपलाय. फलंदाज फरीद याचा खेळ, फरीद देखील शून्यावर परतला गेलाय. मोठा हादरा बसलाय, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या परंतु कोणती धाव न करता फरीद मात्र बाद झालाय. परंतु कौतुक करावं लागेल कमलेशचं. पहिल्या चेंडूवर जरी मार खाल्ला असला तरी देखील नंतरचे 4 चेंडू मात्र 2 सफलता आणि कोणतीही धाव खर्च केली गेली नाही. शेवटचा चेंडू खेळ करण्यासाठी या षटकातील नवीन फलंदाज इन नंबर 4 वर दाखल होईल. चंदानी ब्रदर्स संघाकडून नागेश. सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते या सकाळच्या सत्रामध्ये. सर्वत्र हिरवल असं हा स्वर्गीय राजीव गांधी मैदान. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कमलेश सज्ज झालाय पंचांच्या डाव्या हाताकडून. आता मात्र आल्या आल्या भिरकवलाय, परंतु इथे उंची जास्त लांबी कमी, आल्या पावली मात्र परतीचा प्रवास. शून्याचा चष्मा घालून फलंदाज नागेश देखील बॅक टू द डग आउट. 2-3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर स्थिरावली गेली आहे. फुल स्टॉप दिलाय धावसंख्येला आतापर्यंत 8 या आकड्यावर. चला पुन्हा एकदा कॉल असेल. गवली धुरंधर्स आणि देवकृपा बोथ कॅप्टन आपल्याला सज्ज राहायचं आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला सीबीडी कॉप्स आणि चंदानी ब्रदर्स हे 2 संघ खेळ करत आहेत. टॉस जिंकल्यानंतर कुठेतरी चंदानी ब्रदर्सच्या संघाच्या संघनायकाने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कुठेतरी धोकादायक ठरतोय की काय या सकाळच्या सत्रामध्ये हा प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीलाच चौकार येऊन देखील पुढच्या 5 चेंडूवर 3 गडी बाद 0 धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुरेश,
त्याच्यावर केलेला हा प्रहार टिपलाय झेल पहिल्याच चेंडूवर आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. सलामीला आलेला आदित्य देखील स्वस्तात बाद होतोय आणि जल्लोष पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये सीबीडी कॉप संघाचा. सुंदर झेल टिपलाय कमलेशने. चार बाद 8 धावा. षटक क्रमांक 3 पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज सुरेश. नवीन फलंदाज इनेट नंबर 6 वर दाखल होईल. तर अभिर आलाय. कुठेतरी आता डाव सावरावा लागेल. कष्टातून इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच म्हटलं जातं, परंतु सावध पवित्रा कितपर्यंत स्वीकारावा हा प्रश्नचिन्ह देखील आता चंदानी ब्रदर्स संघाच्या फलंदाजांमध्ये असेल. चांगला चेंडू. आता मात्र सुरेखरित्या चेंडूची हाताळणी केली जाते. ज्या ज्या वेळेला आपण या अशा प्रीमियर लीग मध्ये सुरुवातीचे 4 ते 5 फलंदाज ज्या वेळेला बाद होत असतात त्यावेळेला मात्र नौके फलंदाज येतात ज्यांना या खेळाचा अनुभव देखील नसतो, परंतु गाव प्रीमियर असल्यामुळे इथे ते देखील उत्सुक असतात. परंतु इथे भिरकावलाय, प्रयत्न केलाय आणि प्रयत्नांना इथे मात्र बाद होण्याची शक्यता जरूर पाहायला मिळाली. झेल टिपलाय आणि इथे पुन्हा एकदा गडी बाद होईल तो 5वा. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला तुटावा त्या पद्धतीने इथे फलंदाजांचा आउट होण्याची साखळी जरूर पाहायला मिळते. हॅलो, पुढील सामना देवकृपा वर्सेस गवळी धुरंदर्स. जे असतील त्यांनी टॉससाठी यावे लवकरात लवकर. देवकृपा वर्सेस गवळी. आता इथून मात्र कष्ट करावे लागतील. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. आता मात्र क्रिकेटच्या या मैदानामध्ये चंदानी ब्रदर्स संघ काहीसा बॅकफूटवर जातोय आणि या पुढच्या फलंदाजांना इथून कष्टाशिवाय आता पर्याय उरलेला नाही आहे. कष्टाच्या सोबत इथे मात्र डोक्याचा विचार करूनच इथून खेळ करावा लागेल. डावखुरे हाताचा फलंदाज इथून मात्र तयार पाहायला मिळेल. निखिल आलाय. कुठेतरी असा तारणहार म्हणून कोणता फलंदाज इथे चंदानी ब्रदर्ससाठी येईल याकडे देखील लक्ष असेल. चेंडू सोडून दिलाय. चांगली लाईन पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि डॉट चेंडूची सांगता होती. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. 2 सफलता आणि 0 धावसंख्या खर्च केली आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. गोलंदाज सुरेश. बऱ्याच काळानंतर धावफलकावर 1 धाव ऍड केली जाते. जवळजवळ आपण विचार केला मागच्या षटकाचे 5 चेंडू आणि या षटकाचे 4 चेंडू, एकूणरित्या 9 चेंडूंच्या नंतर या 10व्या चेंडूवर मात्र 1 धाव जरूर आली आहे आणि हा बॅकफूटवर जाण्याचं एक महाकारण, मोठा कारण चंदानी ब्रदर्स संघाचा जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांकाचं पहिलं संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटका अखेरीस पुढील सामन्यासाठी टॉससाठी या गवळी धुरंधर वर्सेस देवकृपा वॉरियर्स संघ असतील त्यांनी संघाच्या कॅप्टननी लवकर लवकर टॉससाठी इकडे यावे.
18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर आपण धावा पाहतोय फक्त आणि फक्त 10. चला दोन्ही कॅप्टन प्लीज सज्ज रहा. देवकृपा आणि गवळी धुरंधर्स पुन्हा एकदा आपल्याला कॉल करतोय. 3 षटकांची समाप्ती पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जरूर झाली आहे आणि सीबीडी कॉप्स या संघाचं वर्चस्व जरूर पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये चांगलं वॉर्मअप करून इथे सीबीडी कॉप सज्ज झाला आणि चंदानी ब्रदर्स काहीतरी सुस्तावलेला दिसतोय. कारण सलगच आपण विचार केला तर विकेट पडण्याचं इथे मात्र लाईन साखली पाहायला मिळाली. एकूण 5 विकेट आतापर्यंत बाद झाल्यात. कोणताही असा फलंदाज नाही आहे की ज्याने एखादा मोठा फटका सजवलाय. फक्त प्रयत्न केला होता प्रदीप याने, परंतु प्रदीप जसा बाद झाला तसा मात्र आलेला एक एक फलंदाज बाद होत तंबूच्या आश्रयाला जरूर गेलाय. गोलंदाजीच्या मार्कवर 4थ्या क्रमांकासाठी इथे मात्र संदीप सज्ज झालाय. सीबीडी कॉप्स विरुद्ध चंदानी ब्रदर्स ही लढत आपण जरूर पाहतोय. आकुडपैचा चेंडू भिरकवायचा होता, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विघ्नेशाच्या माध्यमातून जरूर केला गेला आणि चेंडू जाते डॉट. फलंदाज बाद झालाय. कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. 6 गडी बाद, फक्त धावा धावफलकावर लागल्या त्या 10. गोलंदाज तर मंथन आलाय. नक्कीच या सीबीडी प्रीमियर लीगच्या चला चला सामना चालू करा, जास्त वेळ लावू नका. सूर्या तुला विनंती आहे, सामना जरा लवकर चालू करा, थांबू नका सामना. तर हे षटक फेकण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अजून देखील 4 मिनिटे आणि 50 सेकंदांचा कालावधी असेल याची नोंद असावी. इथे मात्र चांगला चेंडू डॉट बॉलची सांगता काहीसा बॅकफुटवर जातोय. आणि निराशा मात्र जरूर चंदनी ब्रदर्स संघाच्या सर्व खेळाडूंवरच्या चेहऱ्यावर जरूर पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने फटका येत नव्हता, आडव्या बॅटचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. मस्ट नीडेड चौकार. इथे मात्र फलंदाज 8व्या क्रमांकावर दाखल झालेला मंथनच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर 14. अपकमिंग यंगस्टार सीबीडी परिसरातील मंथन जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स. आता चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत, परंतु ही शर्यत जिंकले चेंडूने आणि सलगचा दुसरा चौकार. कुठेतरी कोळशाच्या खाणीतला हिरा चंदानी ब्रदर्सचा बाहेर आलाय की काय हा प्रश्नचिन्ह नक्कीच आला असेल. सलगचे 2 चौकार, कुठेतरी धावांसाठी चाललेली झुंज. म्हणूनच म्हटलं होतं की कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. सरळ बॅटने इथे मात्र कोणत्याही फलंदाजाला यश मिळालं नाही आहे, परंतु आडव्या बॅटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथून मंथन याचा 2 चेंडूमध्ये सक्सेसफुल ठरलाय आणि धावा धावफलकावर लागल्या त्या 18. आता सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू. क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये, फंबलिंग पद्धती पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांवर इथे मात्र समाधान बाळगावं लागले. षटक संपले क्रमांकाचं 4. 4 षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोचले आहे ती 20. उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. कारण हे सकाळचं सत्र आहे, इथे धावा येणं कठीण असतं. परंतु पुन्हा एकदा मी विनंती करेन
गवळी धुरंदर्स आणि देवकृपा दोन्ही संघाचे संघनायक या षटकानंतर आपल्याला करायचं आहे टॉस. त्यासाठी आपल्या दोघांनाही सज्ज राहायचं आहे, याची नोंद असावी. शेवटचं हाणामारीचं स्लॉग वरचं षटक हाताळण्यासाठी विष्णू वाघ. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्ट्यांच्या पाठीमागे धावचीची संधी. गरज होती का? गरज नसताना इथे धाव घेतली आणि मात्र तंबूच्या आश्रयाला ज्याने 2 चौकार ठोकले होते त्याला मात्र परतावं लागले. 20 या धावसंख्येवर आतापर्यंत गडी बाद झाल्यात चंदानी ब्रदर्स संघाचे 7 बाद 20. अतिशय दयनीय अशी अवस्था जरूर पाहायला मिळते. देवकृपा वॉरियर्स गवळी धुरंदर लवकर लवकर टॉस साठी यावे. नवीन बॅट्समन जरूर आपण संदीप पाहतोय इनेट नंबर 9 वर. चला चला वेळ लावू नका, चालू करा चालू करा. आकुडपतीचा चेंडू जरूर भिरकावायचा प्रयत्न करण्याची गरज होती. धावचीची संधी आणि इथे मात्र धावचीच्या माध्यमातून 8वा गडी बाद झालाय चंदानी ब्रदर्स संघाचा. चला पुन्हा एकदा विनंती असेल देवकृपा वॉरियर्स आणि गवळी धुरंदर्स कालच्या दिवसाचा अजून एक सामना आपण आजच्या सकाळच्या सत्रामध्ये कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर अकाल ज्योत, सीबीडी कॉप्स आणि गवळी धुरंदर्स आणि चंदानी ब्रदर्स असे लीग मॅच मधील सामने आपण खेळवणार आहोत, याची नोंद असावी. यानंतर देवकृपा वॉरियर्स आणि गवळी धुरंदर्स, त्यानंतर अकाल ज्योत आणि सीबीडी कॉप्स आणि त्यानंतर गवळी धुरंदर्स आणि चंदानी ब्रदर्स हा शेवटचा सामना लीग मॅच मधील असेल, याची नोंद असावी. त्यामुळे आपण आपली टीम सज्ज करा. आता मात्र चांगला फटका सजवलाय कार्पेटच्या साह्याने. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय परंतु होती आहे चूक आणि इथे महत्वाचा चौकार ज्याची आवश्यकता होती चंदानी ब्रदर्स संघाला तो आलाय 10व्या क्रमांकाचा, माफी असावी 7व्या क्रमांकाचा निखिल याला. 10व्या क्रमांकावर दलविंदर पाजी आलेत जे नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू आहेत, 3 चेंडूमध्ये एखादा दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित असेल आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 24, लॉस ऑफ 8 विकेट्स. चंदानी ब्रदर्स या संघाचा हा धावफलकाचा आलेख आहे. आता मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. 1 बाउंड चेंडू अडवलाय. तत्पूर्वी मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 26 या आकड्यावर जरूर पोहोचलाय. या इनिंगचा शेवटचा एक चेंडू शिल्लक. या चेंडू मागे
किती धावा येतील आणि कोणत्या धावसंख्येचा होईल टार्गेट सेट याकडे मात्र लक्ष लागलंय. आणि आता मात्र या चेंडूवर आली आहे एक धाव. दुसऱ्या धावेचं प्रयत्न होणार नाहीये आणि फक्त आली ती सिंगल. एकूण 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 28 धावांची. चला टॉस साठी या प्लीज. तर चला टॉससाठी आपण सज्ज राहा. विनंती असेल या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रशांतदादा तडाके उर्फ आप्पा यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. देवकृपा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात गवळी धुरंदर्स ज्याचे कर्णधार 40+ लिजेंड प्लेयर बबलू अंकल आमच्या समवेत जरूर जोडले गेलेत. चला देवकृपा वॉरियर संघाचा संगणक आपण देखील या आणि तसेच प्रशांतदादा तडाके आपण देखील या. तर टॉस करणार आहोत आपण. या स्पर्धेचे सर्वे सर्वा प्रशांतदादा तडाके उर्फ आप्पा आप्पा स्ट्रायकरचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. गवळी धुरंदर्स देवकृपा वॉरियर्स CPL कॉल केला आणि अनमोल ज्वेलर्स आलाय. टॉस जिंकलाय देवकृपा वॉरियर्स. तर आपला निर्णय थोड्याच वेळात टीम सोबत डिस्कस करून सांगतो मी. लवकरात लवकर 2 षटकांच्या समाप्ती अगोदर आपल्याला आपला निर्णय कळवायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे जिथे मात्र आपण त्वरित दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. 30 चेंडू आणि जिथे आवश्यकता आहे CBD कॉप संघाला 28 धावांची. हॅलो, CBD कॉप्सने आपले प्लेयर लवकरात लवकर पाठवावे. सामना आपल्याला लवकर संपवायचा आहे. जरा लवकर प्लीज. चंदानी ब्रदर सहकार्य असू द्या कमिटीला. आज आपले लवकर लवकर सामने संपवायचे आहेत. जरा टीम मीटिंग कमी घ्यावी आज. जटार जरा पळत गेला तर बरं होईल. तर लवकर संपवशील मॅच. तर पंचांचा हिरवा कंदील येतोय. 30 चेंडू 28 धावांचं माफक असं सोपं आव्हान आणि आव्हानाला सामोरं जाण्यासाठी
संदीप स्ट्राईक एंडला आपण पाहते सीबीडी कॉप संघाकडून आणि त्याला 7 मात्र देण्यासाठी राहुल. होते सामन्याला सुरुवात. 28 धावांचं मापक असं आव्हान. पहिल्याच चेंडूवर मात्र लेग बिफोर विकेटसाठी अपील जरूर केली होती. फरीद सर यांच्या माध्यमातून 40+ लिजंड प्लेअर आहेत. कित्येक वर्ष यांना आम्ही जरूर पाहतोय. बाज सीबीडी संघाकडून अंडरम क्रिकेट स्पर्धा प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांचा खेळ लहानपणापासून आमच्या नजरेत आणि आता देखील त्यांचा खेळ आम्हाला पाहायला मिळतोय. हे महत्भाग्य आमचं जरूर आम्ही मानतोय. शांत स्वभावाचे असे फरीद सर. आतापर्यंत जरूर 2 डॉट आलेत आणि जसजसे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढेल तसतसं मात्र या सामन्यामध्ये नवा रंग पाहायला मिळेल आणि चांगली बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल जर मोठे फटके आले नाही तर. गोलंदाजीची धुरंधरा सांभाळत असताना आता मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा. जरूर इथे आव्हान तरचा येईल. वाईट +1. सकाळच्या सत्रामध्ये 1+1 2 धावेंचं बोनस इथून पाहायला मिळालं आणि 2 धावा धावफलकावर जरूर दाखल झाल्यात सीबीडी कॉप संघासाठी. स्ट्राईक एंडला राहुल आलाय. पहिला चेंडू इथून मात्र चांगल्या पद्धतीचा हाताळला गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. फक्त सिंगल. एकेरी दुहेरी धावसंख्येचं मानस जरूर असेल कारण लो स्कोरिंग सामना आहे. परंतु कित्येक वेळा आम्ही पाहिलंय की या लो स्कोरिंग सामन्यामध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येचा मानस घेतल्यानंतर देखील थोडासा अडचणीमध्ये येत असतो फलंदाज करणारा संघ. कारण प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं असतं. इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. धावा खर्च केल्या त्या 3. चेंडूंची समाप्तीचा विचार केला तर चेंडू संपलेत ते 4 संपलेत. 2 बाकी. रिवर्स मारायचा होता. सरळ बॅटने फटका येत नसताना इथे मात्र मानस बनवला रिवर्स खेळण्याचा आणि षटकार उत्तुंग असा. आजच्या दिवसातला पहिला षटकार ठोकण्याचा बहुमान संदीप यांच्या नावावर. धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोचले आहे ती 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच गोलंदाज तोच फलंदाज. दिशा तीच. रिझल्ट देखील तोच. परंतु चेंडू क्रमांक वेगळा. सलगचा दुसरा षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकार अखेरीस 28 धावांच्या पाठलाग करत असताना 15 या आकड्यावर. येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता आहे ती फक्त 13 धावांची. 13 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असेल 24. कुठेतरी वाटलं होतं की जी स्थिती पहिल्या षटकामध्ये मागच्या इनिंगमध्ये होती तीच इथे दुसऱ्या इनिंगमध्ये देखील होईल का. परंतु शेवटच्या 2 चेंडूवर चांगला समाचार घेतलाय गोलंदाजाचा आणि 2 उत्तुंग असे षटकार ठोकून 40+ प्लेयर संदीप यांच्या नावावर हे 12 धावा.
तसेच याच दरम्यान आपल्या फायनल डेच्या सकाळच्या सत्रामध्ये अनिता मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर पंढरीनाथजी तांडेल साहेब यांचं शुभागमन झाले. त्यांचं देखील CPL 2025 पर्व क्रमांक 8च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 24 चेंडू आणि 13 धावांची एक डॉट गेलाय, माफी असावी. 23 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र तडाखा पाहायला मिळालाय. ठक्कन ठोक षटकार ठोकलाय राहुल याच्या बॅटमधून. पहिला षटकार या इनिंगचा जरूर पाहायला मिळालाय. धावसंख्या धावफलकावर 21. लवकरात लवकर हा सामना संपेल असं मात्र चित्र, इतकी परिस्थिती इथे मात्र उद्भवली गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती असेल, देवकृपा वॉरियर्स आपलं डिसिजन आपण कळवा. देवकृपा वॉरियर्स कॅप्टन, तर क्षेत्ररक्षण असेल. फलंदाजी स्वीकारले, माफ करा, देवकृपा वॉरियर्स फलंदाजी करेल. गवळी धुरंदर्स आपण चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 25 इन मीन 3 धावांची आवश्यकता. सलामीवीर इथे मात्र विजयाचे स्वप्न सजवलं गेलं ते गोलंदाजांनी. कारण काय गोलंदाजी केली, अचूक टप्पा, अचूक लाईन, भेदक मारा केला आणि पायात बेड्या घातल्या चंदाने ब्रदर्स संघाच्या फलंदाजांच्या. आणि इथून मात्र तडाखा पाहायला मिळालाय. स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय, चांगला टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज राहुल याचा खेळ. देवकृपा वॉरियर्स आपला निर्णय कळवा. देवकृपा देवकृपा वॉरियर्स आपला निर्णय कळवा. खूप वेळ लावत आहे तुम्ही. विशाल भोसले, आपला निर्णय काय असेल सांगा लवकर. तर शेवटचं 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज CBD कॉप संघाकडून. इथे मात्र काय घडलंय, चौकार येईल का? आणि नक्कीच चौकार आलाय. विजयी चौकार मात्र इथे पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. त्यांचं नाव दत्तात्रय आणि इथे मात्र विजय होतोय या सकाळच्या सत्रामध्ये. CBD कॉप्स हार्दिक अभिनंदन. हार्ड लक चंदानी ब्रदर्स. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. एक षटक हाताळलं गेलं, पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु नंतरच्या 5 चेंडूवर 3 सफलता आणि 2 डॉट बॉल. कमलेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कमलेश. हॅलो, देवकृपा वॉरियरला मी शेवटचे